संसारात काय असतं, जी गोष्ट मिळायला पाहिजे ती मिळाली नाही तिथपर्यंत उद्वेग असतो. उद्वेगाची कारणं अनेक असतात. काही वेळेला घर राहायला चांगलं नसतं म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला नवरा नीट बोलत नाही म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला बायको नीट वागत नाही म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला पैसा कमी आहे म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला मूल होत नाही म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला झालेली नीट वागत नाही म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला सर्व चांगलं आहे पण आपली प्रकृती साथ देत नाही म्हणून उद्वेग असतो. किती यादी देऊ? नाही म्हणजे नुसती यादी सांगताना प्रवचन संपेल. उद्वेग, हे बघा काय गंमत आहे संसाराची. पण एकही मनुष्य असा तुम्हाला सापडणार नाही की संसार आहे आणि उद्वेग नाही. अहो उद्वेग म्हणजे तो संसार. कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख. मृत्यू लोकामध्ये सुखाची कहाणी ऐकायला मिळत नाही, असंच वर्णन ज्ञानेश्वरीचं आहे.